नमस्कार मंडळी. फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी आज मस्त वांग्याचं भरीत बनवलं आहे. चवीला तर इतकं भारी लागतं ना, की तुम्ही जर एक भाकरी खात असाल तर 2 भाकरी नक्कीच खाल. मस्त मऊ, लुसलुशीत आणि चव म्हणाल तर अगदी एकच नंबर. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील ना, तर हे वांग्याचं भरीत बनवायला अगदी सोपं आहे. पाहुणेच काय, अगदी छोटी-मोठी पार्टी असेल तेव्हा सुद्धा हे वांग्याचे भरीत तुम्ही बनवू शकता. टिफिनला द्यायला किंवा प्रवासामध्ये न्यायला हे वांग्याचे भरीत खूपच मस्त आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी वांग्याचे भरीत बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे-मोठे ताजे वांगे घेतले आहे. भरीत बनवताना नेहमी ताजे-ताजे वांगे घ्यायचे. भरतासाठी असे टवटवीत आणि ताजे-ताजे वांगे असले ना, की भरीत बनवायलाही मजा येते आणि खाण्यालाही मजा येते. तर आता काय करायचंय, वांगं आपल्याला भाजून घ्यायचं नाही, याच्या बारीक-बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहे. वांग्यामध्ये कुठे काही कीड आहे की नाही हे पाहून घ्यायचं आणि मस्त वांग्याच्या बारीक-बारीक फोडी तयार करून घ्यायच्या. चाकूने किंवा विळीने जसे आपण बटाट्याच्या फोडी करतो ना, तसे हे वांगे कापून घ्यायचे. आपण नेहमी वांगे भाजूनच भरीत बनवतो, पण आजचे भरीत आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने बनवायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशा वांग्याच्या फोडी तयार केल्या आहे. आता हे वांगे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये या सर्व वांग्याच्या फोडी घालायच्या. पाण्यामध्ये थोडे मीठ घालायचे आणि वांग्याच्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या फोडी आपल्याला पाण्यातच ठेवायच्या आहे. यासाठी त्यावर झाकण ठेवायचे. आता भरीत बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये थोडे तेल घातले. तर आता इथे मी 3 मीडियम साईजचे पिकलेले लाल टोमॅटो घेतले. एका टोमॅटोचे 2 भाग या पद्धतीने टोमॅटो कापून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तेलावर घालायचे. यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि लगेचच यामध्ये कापून घेतलेले सर्व वांगे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि वरचेवर अलगद हे वांगे हलवून घ्यायचे. आणि अगदी हलकेसे हे सर्व साहित्य मिक्स झाले की यावर झाकण ठेवायचे. आता काय करायचं, 2 ते 3 मिनिटे मस्त हे वांगे वाफेवर शिजवून घ्यायचे. 2-3 मिनिटं झाले की त्याच्यावरचे झाकण काढायचे आणि सगळे साहित्य खालीवर करून घ्यायचे. परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं. याच पद्धतीने 3 ते 4 वेळेला हे सर्व साहित्य खालीवर करून घ्यायचं आणि वाफेवर शिजवून घ्यायचं. असे वाफेवर शिजवून तयार केलेले वांग्याची भरीत सुद्धा चवीला खूपच भारी लागते. आता सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो शिजले की नाही, वांगे शिजले की नाही हे चेक करून घ्यायचं. टोमॅटो शिजला की त्याच्यावरील साली अगदी अलगद निघतात, त्या काढून घ्यायच्या. सर्व साहित्य वाफेवर छान शिजलं की एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता भरीत बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये अगदी थोडे तेल घेतले. तेल छान गरम झाले आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं. आणि दोन्ही साहित्य व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर आता भरीत बनवण्यासाठी 2 मोठे वांगे, 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे. तर इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घातले. तर भरीत बनवण्यासाठी कांदा आपण आपल्या आवडीनुसार थोडा कमी जास्त घेतला तरी चालतो. कांदा तेलामध्ये कमी गॅसवर अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता काय करायचं, जे वांगे आणि टोमॅटो आपण वाफेवर शिजवून घेतले होते ते बारीक करायचे. एखाद्या स्मॅशरच्या मदतीने किंवा वाटीने हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं. कांदाही छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालायची. आणि त्याचबरोबर स्मॅश केलेले वांगे आणि टोमॅटोचं मिश्रण यामध्ये घालायचं. आणि मस्त हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिटभर हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. कमी गॅसवर एकसारखे हे मिश्रण आपल्याला हलवून एकसारखे परतून घ्यायचे आहे. आपण सुरुवातीला यामध्ये मीठ घातलंच होतं, पण अगदी वाटलं तरच यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. कमी गॅसवर एकसारखे हलवत 4 ते 5 मिनिट हे वांग्याचं भरीत शिजवून घ्यायचं. खमंग असं वांग्याचं भरीत बनवायला तर खूप सोपं आहे, पण खायलाही तितकंच मजेदार लागतं. जेव्हा कधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात, तर अगदी 15 ते 20 मिनिटात खमंग असं वांग्याचं भरीत तयार होतं.
आणि वांगे भाजून तर आपण नेहमीच भरीत बनवतो, पण अशा पद्धतीने एकदा हे भरीत तुम्ही नक्की करून पहा. अशा पद्धतीने झणझणीत असं वांग्याचं भरीत तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवलं ना, तर तुम्ही 1 भाकरी खात असाल तर 2 भाकरी नक्कीच खाल, मी खात्रीने सांगते. आणि खमंग असे वांग्याचे भरीत जर तुम्ही पाहुण्यांना खाऊ घातले, तर पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, तुम्हाला असे झटपट तयार होणारे वांग्याचे भरीत कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.